मराठा आरक्षणाकडे दुर्लक्ष केल्याने मतांची टक्केवारी घसरल्याचा दावा मनोज जरांगे पाटलांनी केलाय। महायुतीच्या प्रचारासाठी गोदा पट्ट्यात मोदींना फिरावं लागल्याचं जरांगे म्हणाले आणि जरांगेंच्या या दाव्याची महायुतीच्या नेत्यांनी खिल्ली उडवली आहे। पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात कमी झालेली मतांची टक्केवारी सत्ताधारी आणि विरोधकांपैकी कुणाला महागात पडणार याची चर्चा सुरू झाली आहे। त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चांदा ते बांदा प्रचार सभांचा धुरळा उडवून दिलाय। मोदींच्या प्रचार सभांमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांचा उत्साह वाढलेला दिसत असताना इतरांनी या प्रचार सभांचे वेगवेगळे अर्थ लावायला सुरुवात केली आहे। कमी झालेल्या मतांच्या टक्केवारीमुळे महायुतीच्या उमेदवारांच्या पोटात गोळा आला असावा असं मनोज जरांगेंना वाटतंय। मराठा समाज मतदानापासून दूर असल्याचं मनोज जरांगे पाटलांना वाटू लागलंय। त्यातूनच पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात मतांची आकडेवारी घसरल्याचं जरांगे पाटील सांगू लागलेत। मतांची टक्केवारी घसरू नये म्हणून इतर 3 टप्प्यांच्या प्रचारासाठी मोदींच्या मॅरेथॉन सभा घेतल्याचा दावा जरांगे पाटलांनी केलाय। मोदी साहेबांना इतक्या लहान इकडे खाली लक्ष देणं काही गरजच नव्हती आणि त्यातले त्यात गोदा पट्ट्यातल्या मतदारसंघात द्यायलाच नको होती, कारण ते असं माझ्या बघण्यात आहे, ऐकवत नाही म्हणणार त्याला बघण्यात आहे, कारण ह्याला जबाबदारीने बोलतोय मी। मोदी साहेब शक्यतो त्यांचं चिन्ह सोडून दुसऱ्याच्या प्रचाराला देशात कुठेच गेले नाही। मराठा इथं जिंकलेला आहे, मराठ्याची एकीची प्रचंड भीती आता पाहिजे मताची आणि मराठ्यांनी ती करावी। छगन भुजबळांनी मनोज जरांगे पाटलांच्या या दाव्याचा इन्कार केलाय। मनोज जरांगे पाटील हे मोदींपेक्षा मोठे आहेत का असा प्रतिसवाल त्यांनी उपस्थित केलाय। पंतप्रधानांना महाराष्ट्रात प्रत्येक मतदारसंघात सभा घ्यावा लागते, टप्प्याटप्प्यात असं ना। हो काय हे जरांगे म्हणजे काय पंतप्रधान मोदी साहेबांपेक्षा फार मोठा नेता ना काय, म्हणून सगळं अख्खा हिंदुस्थान घाबरलाय त्या जरांग्याला। काय सांगतोय तो, तर असं पण बोलला होता मोदींना महाराष्ट्रात येऊ देणार नाही असं काहीतरी म्हणाला तो पूर्वी, आठवतं का? आता मोदी साहेबांचे तर एवढ्या जंगी सभा होतात मोठमोठ्या आणि त्याची तर कोणी तो गिनतीत सुद्धा नाही सध्या। उगीच आपलं तर बेडकासारखं फुगायचं काय कारण आहे? मराठा समाजामुळे टक्केवारी कमी झाल्याचा अप्रत्यक्ष दावा जरांगे पाटील करतायत। दुसरीकडे लोकसभा निवडणुकीशी आपला काहीही संबंध नसल्याचंही जरांगे सांगतात। लोकसभेला नाही पण विधानसभेत मराठ्यांशी गाठ असल्याचा इशारा जरांगे पाटलांनी दिलाय। मराठा समाजाचे उमेदवार विधानसभा निवडणुकीत उतरवणार असल्याचा निर्धार जरांगेंनी पुन्हा बोलून दाखवलाय। तुमचा इथला माणूस जाणून बुजून आमच्यावरती केसेस करतोय, आरक्षण देत नाहीये। मोदी साहेबांनी सरकारला सांगितलं झालं असं त्यांनी सांगितलं, बार बार विनंती करायला मोकळे आहेत का आम्ही? क्षेत्रीय मराठीत भाऊ आम्ही एकदा केली ना, त्यांच्यावरती वेळ आली सभा घेण्याची, आणखीन तिने पुढे सावध राहावं। आम्हाला यायचं नाही राजकारण, सगळ्या स्वारीत अंमलबजावणी नाही दिली तर मैदानात मराठी 100% विधानसभा। आतापर्यंत 13 लोकसभा मतदारसंघातलं मतदान पूर्ण झालंय। राज्यात पहिल्या टप्प्यात पूर्व विदर्भातील 5 जागांसाठी मतदान झालं। दुसऱ्या टप्प्यात पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यातील 3 जिल्ह्यांत मतदान झालं। मतदानाच्या कमी झालेल्या टक्केवारीला मराठा समाजानं फिरवलेली पाठ हे एकमेव कारण असेल असं विधान धाडसाचं ठरू शकेल। 2014 आणि 2019च्या निवडणुकीत मतदानाचा जो उत्साह पाहायला मिळाला तो उत्साह यंदा मात्र दोन्ही टप्प्यात दिसला नाही, हे वास्तव आहे। जरांगे पाटील यांनी काढलेला अर्थ कितपत खरा आहे हे पाहण्यासाठी 4 जूनपर्यंत थांबावं लागेल। सचिन जिरे, पुढारी न्यूज, संभाजीनगर।